आज आपण थंडीमध्ये गरमागरम असा टम्म फुगलेला गुबगुबीत भरपूर सारण असलेला असा आलू पराठा बघणार आहोत। मस्त आपण ढाबा स्टाईल आलू पराठा कसा बनवायचा तो बघणार आहोत। अगदी छान आणि सोपी रेसिपी आहे। कुणालाही लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाही आवडेल असा हा आलू पराठा आहे। सारण करताना पण काही टिप्स सांगितलेले आहे जेणेकरून लाटताना आपली सारण बाहेर येणार नाही किंवा पोळी फुटणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता इथं चाळून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही। आपण नेहमी जे चपातीला गव्हाचं पीठ वापरतो तेच वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पराठा आहे तो छान असा खुसखुशीत होण्यासाठी आपण इथं 1 चमचा साजूक तूप वापरलेलं आहे। तूप टाकलं की ते पूर्ण पिठाला आपण चोळून घ्यायचं आणि नेहमी आपण कणिक मळतो ना चपातीला त्याच्यापेक्षा हलकीशी मऊसूत मळून घ्यायची आहे कणिक। यामध्ये आपण मसाले किंवा ओवा वगैरे काहीही न घालता साधीच कणिक आपण थोडं थोडं पाणी घालून मऊसूत मळून घेऊया। आता इथं बघू शकता कणिक छान अशी मऊसूत मळून घेतलेली आहे। 1-2 सेकंद आपण परत हिला एकसारखं मळून घ्यायची जेणेकरून पोळ्या आहेत ना त्या लाटताना अजिबात कडक होत नाहीत किंवा लाटताना त्याला चिरा पडत नाही। आता ही कणिक आपली छान अशी मऊसूत झालेली आहे। बरेच जण ह्याच्यावर तेल लावतात, तर आपण तेल वगैरे लावायचं नाही। अशीच कणिक आहे ती मुरत ठेवायची आहे। आता इथं मी एक मीडियम आणि असे छोटे मोठे असे 4-5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता ते बटाट्याची सालं आहेत ती काढून घेतलेली आहेत। आता हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे। बटाट्याचं सारण करताना नेहमी खिसून घ्या, म्हणजे त्याच्यात छोट्या छोट्या गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नये। असं गाठी राहिल्या तर मग आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा ते मग फुटलं जातं किंवा तो बाहेर येतो सारण। त्यासाठी इथं आपण बटाटा आहे तो कायम खिसून घ्यायचा। तुम्हाला जर पराठा आहे तो सकाळी करायचा असेल तर रात्रीच बटाटे उकडून ठेवले तरी पण चालेल किंवा 1-2 तास आधी उकडून ठेवा आणि एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही बटाट्याला। आणि एक टिप आणि एक सांगते की बटाटे उकडताना कुकरमध्ये पाण्याचा अंश त्यात राहता कामा नये, म्हणजे पाणी न घालता आपण हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यात मॉइश्चर जास्त राहिलं जात नाही, त्यामुळे सारणसुद्धा पातळ होत नाही। ही टिप्स नक्की फॉलो करा। आता याप्रमाणे हे सगळे बटाटे आहेत ते मी किसून घेते। आता इथं बटाटे आहेत ते माझे सगळे किसून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। तर इथं मी 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, अगदी पाव चमचा आपल्याला ह्याच्यात हळद घालून घ्यायची आहे आणि पाव चमचाच इथं मी लाल काश्मीरी तिखट घातलेले आहे, म्हणजे इथं सारणाला छान असा रंग येतो म्हणून। 1 चमचा ओवा आहे तो हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे किंवा तुम्ही ओव्याची पावडर घातला तरी पण चालेल। एक अर्धा चमचा आपल्याला इथं चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर ती घातली तरी चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथं मी 1 चमचा कसुरी मेथी आहे ती हलकीशी गरम करून घेतलेली आहे, मग कारण आता मऊ पडते ना कसुरी मेथी, मग गरम करून घेतली की ती छान अशी अगदी क्रश होते आणि पावडर तयार होते। त्यामुळे अशी करून कसुरी मेथी नक्की अवश्य घाला। इथं मी आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घेतलेली आहे, ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याचं सारण आपलं इथं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस। आता इथं बघू शकता सारण अगदी छान असं झालेलं आहे। जर तुम्हाला जास्त हे पातळ वाटत असेल किंवा यात असं ओलसर वाटत असेल तर हलकंसं बेसन आहे ना ते भाजून याच्यात ॲड करून घेतला तरी पण चालेल। कच्चं बेसन वापरू नका, हलकंसं ते भाजून घातला तरी पण चालेल। ही टिप्स पण नक्की फॉलो करा। आता इथं आपलं हे सारण आहे ते तयार झालेलं आहे। इथं मी मिरची वापरलेली आहे, जर तुम्ही मिरची आवडत नसेल तर लाल तिखट मी इथं अर्धा चमचा घातलं ते 1 चमचा घातला किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लाल तिखट करू शकता।
आता हे सारण तयार झालेलं आहे. लगेचच आपण हे पराठे लाटायला घेणार आहोत. त्याआधी आपण कणिक आहे ती छान अशी मऊसूत भिजली गेलेली आहे. अगदी 1 ते अर्धा चमचा आपला जो तेलाचा चमचा असतो तो तेल टाकून आपल्याला ह्याला परत एकदा मऊसूत करून घ्यायची आहे कणिक. जेणेकरून ना कणिक जशी जास्त भिजली किंवा मुरली जाईल ना, त्यामुळे हे लाटताना खूप सोपं जातं आपल्याला. कुठलाही पराठा करताना कणिक आपल्याला जशी छान अशी मऊसूत झाली ना, पराठे लाटायला खूप सोपं जातं. 1-2 मिनटं आपण ही छान अशी मऊसूत करून घेतलेली आहे. आता कसा तुम्हाला मोठा छोटा पराठा लाटायचा आहे त्याप्रमाणे इथं आपण एक गोळा घेऊया. हातावर हलकासा तो आकार द्यायचा आणि आपण जसा पुरणाला उंडा तयार करतो त्याप्रमाणे उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता मी हलकंसं ह्याला पीठ लावून घेते, म्हणजे उंडा करायला किंवा वाटी करायला ते सोपं जातं. गोलाकार असं आपल्याला हे फिरवत फिरवत ह्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पराठा लाटताना तो फुटला जातो किंवा सारण खूप बाहेर येतं. तर तुम्ही अशी पद्धत वापरा, त्यामुळे तुमचं सारण पण बाहेर येणार नाही आणि पराठा पण अजिबात फुटला जाणार नाही. आता इथं मस्त उंडा तयार झालेला आहे. हलकंसं आत आहे ना कणकेला पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून तो फुगतो ना जेव्हा, त्यावेळा सारण बरोबर एकसारखं होतं किंवा तो फुटला जात नाही. आता सारण पण आपण भरपूर भरून घ्यायचं आहे. सारणावर पण असं ना पीठ लावून घेतलं ना तो एकसारखा पराठा लाटला जातो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळून येईल की पराठा लाटताना कोणत्या कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या त्या. आता ही मस्त आपण सारण ह्यात भरून घेतलेलं आहे. आता याला दोन्ही बाजूनं आपण पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावल्यानंतर हातानंच हलकंसं असं पसरून घ्यायचं, जेणेकरून त्यातलं सारण आहे ते सर्व बाजूंनी छान पसरलं जातं आणि हलक्या हातानं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बघू शकता लाटताना पण अजिबात सारण बाहेर येत नाही आहे. पूर्णपणे छान असं पसरलं जातं. पीठ भरपूर वापरा, म्हणजे भरपूर म्हणजे अति भरपूर नाही, म्हणजे पीठ अगदी पोळपाटाला पराठा न चिटकता असं पीठ वापरा. हे बघा मस्त असं लाटला जातो, अजिबात सारण बाहेर येत नाही आहे आणि पूर्ण बाजूनं ते पसरलं जातं. कणिक आणि सारणाचं प्रमाण आहे किंवा ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्या ना, तर तुमचा पराठा देखील छान असा लाटला जाईल. बघू शकता मस्त असा लाटला गेलेला आहे. सारण पण बघू शकता आतपर्यंत दिसत आहे, ट्रान्सपरंट असं दिसत आहे. तवा छान तापला गेलेला आहे. तेल किंवा तूप तव्याला थोडंसं लावून घ्या, म्हणजे खालती चिकटणार नाही. आणि आपण पराठा टाकल्यानंतर तव्यावर लगेच तो पलटायचा नाही. खालची बाजू आहे ती पूर्णपणे सेट झाल्यानंतर किंवा वरून थोडेसे हलकेसे बबल्स यायला लागला की मग आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. लगेच गडबड करू नका, नाहीतर मग तो खालचा आहे ना तो बेस चांगला पक्का होत नाही आणि मग उलटण्यानं उलटताना तो फुटला जातो. आता वरून बघू शकता हलकेसे बबल्स येत आहेत. बघा खालनं पूर्ण सेट झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे सारखं पलटत न राहता खालून पण तो पूर्णपणे सेट झाल्यानंतर मगच आपण वरून तेल किंवा तूप लावून घेणार आहे. गडबड करायची नाही, पूर्णपणे त्याला सेट करून घ्यायचं आहे. आता बघू शकता वरून पण छान असा फुगत आलेला आहे. आता याला तूप किंवा तेल लावू शकता. आता मी इथं तुपाचा वापर केलेला आहे. घरातलं साजूक तुपाचा वापर करायचा किंवा बटर लावलं तरी पण चालेल. मग आता याला पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असा फुगत आहे. अजिबात सारण बाहेर येत नाही किंवा फुटला जात नाही आहे. दोन्ही बाजूनं आपण हे तूप लावून घेणार आहोत. मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बटर लावा, तेल लावा, तूप लावा.
आणि आता थंडीच्या दिवसात नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी असा गरमागरम तूप लावलेला खरपूस भाजलेला असा आलू पराठा कुणाला आवडणार नाही सांगा. त्यामुळे तुम्हीसुद्धा असा पद्धतीने मस्त असे आलू पराठे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि नवीन ऑप्शन एक आलेला आहे कॉमेंटच्या शेजारी हाईप, तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून भरपूर जणांपर्यंत तो शेअर होईल. या पद्धतीने आपण सर्व पराठे आहेत ते करून घेऊया. अगदी सोपी आणि साधी, भरपूर काही टिप्स सांगून केलेला हा पराठा आहे. त्यामुळे पूर्ण बघा आणि कसा वाटला ते देखील मला सांगा. थँक्यू. धन्यवाद.